हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी स्नेहल आंग्रे इंडिया टू ऑस्ट्रेलिया मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑस्ट्रेलियात क्रिसमससाठी शॉपिंग सेंटर कसे सजलेले आहेत, इथं क्रिसमसची कशी तयारी केली जाते आणि शॉपिंग सेंटरमध्ये कशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण इथे असतात हे तुम्हाला दाखवणार आहे। आणि खूप छान छान डेकोरेशन तुम्हाला आज पाहायला मिळतील आणि मी तुम्हाला वेगवेगळे शॉपिंग सेंटर पण दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग वेगवेगळ्या शॉपिंग सेंटरमध्ये कसं वेगवेगळं डेकोरेशन केलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। हे रिवर्टन स्टॉकला शॉपिंग सेंटर आहे, तर इथे हे अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं होतं। हे एक छोटेसं शॉपिंग सेंटर आहे। आता हे जे पाहतात हे गार्डन सिटी म्हणून एक शॉपिंग सेंटर आहे, तर इथे खूप छान डेकोरेशन केलेले होते। तर इथे लोक वेटिंगला थांबलेले दिसतील, तर सांताबरोबर फोटो काढण्यासाठी लोक असे वेटिंगला थांबलेले असतात आणि भरपूर लोक सांताबरोबर फोटो पण काढतात। या शॉपिंग सेंटरमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, तर हे लोक असं एंटरटेन पण करतात, असं एक तासाच्या नंतर किंवा 2 तासानंतर असं पण होतं। नंतर एका शॉपिंग सेंटरमध्ये ही एक ॲक्टिव्हिटी होती लहान मुलांसाठी, तर इथे त्यांना हॉट व्हील्स जी कार असतात तर त्या कार पण ते लोक फ्री देत होते। नंतर हे आहे वेस्टफील्ड कॅरॅसोल म्हणून एक शॉपिंग सेंटर आहे, तर इथे खूप छान छान डेकोरेशन वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं होतं आणि हे पर्थमधलं खूप मोठं शॉपिंग सेंटर आहे। तर इथे पाहिलं तर हे जिंजर ब्रेड हाऊस केलेलं आहे, त्याचं डेकोरेशन आहे आणि आतमध्ये पण खूपच सुंदर डेकोरेशन केलेलं आहे याचं। तर चला तर आतमध्ये कसं होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स टेस्टिंगसाठी ठेवलेले होते आणि त्यातलं तुम्ही मग तुमच्या आवडीने घेऊ शकता असे पण होतं। गेल्या आठवड्याचा ऑस्ट्रेलियातल्या सरकार काय काय सुविधा करते हा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर इथे दिलेला आहे, आय बटनवरती जाऊन पण चेक करू शकता, तर तो पण व्हिडिओ नक्की पहा। हे जर डेकोरेशन पाहिलं तर हे पण वेस्टफील्ड कॅरॅसोलमधलंच डेकोरेशन आहे आणि खूप सुंदर डेकोरेशन इथे पण केलेलं होतं। तर इथे सांताबरोबर फोटो पण तुम्हाला काढता येतो, पण त्यासाठी वेगवेगळे चार्जेस पण असतात, पैसे आकारले जातात। तर इथे अपॉइंटमेंट बुक करून तुम्ही सांताबरोबर फोटो काढू शकता। तर इथे तुम्हाला सांता दिसेल, तो तुम्हाला हाय करत आहे आणि भरपूर लोक इथे दरवर्षी सांताबरोबर फोटो काढतात। तर अशा प्रकारे इथे खूप छान छान डेकोरेशन केलेले असतात दरवर्षी। तर इथे प्रत्येक शॉपिंग सेंटरमध्ये असं गिफ्ट रॅपिंगसाठी एक सेक्शन असतो, तिथे तुम्ही पैसे देऊन गिफ्ट तुमचं जे घेतलेलं असेल ते रॅप करू शकता। बाकीचे वेगवेगळी दुकानं पण कशी सजलेली आहेत ते पण तुम्हाला पाहायला मिळेल।
आणि पूर्ण शॉपिंग सेंटरमध्येच खूप छान छान सजावट केलेली असते। तर आता हे काही दुकानं आहेत, दुकानांमध्ये पण क्रिसमससाठीच्या खूप छान छान गोष्टी इथे मिळतात। तर त्यातल्याच या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवत आहे। तर आणखी एका फॉरेस्ट लेक या शॉपिंग सेंटरमध्ये असे बाकीच्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या। तर तिथे फेस पेंटिंग होतं, बलून ट्विस्टिंग असतं तर ते पण होतं, त्याचबरोबर ॲनिमल फार्म पण तिथे आलेलं होतं आणि इथल्या ऑस्ट्रेलियातल्या आजींचा डान्स पाहायला पण विसरू नका। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। तर पुन्हा भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।